हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत पेज नंबर 36. नो युअर बॉडी. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. आवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स. आवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स म्हणजे आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत. ऑल पार्ट्स आर स्पेशल. हे सर्व अवयव खूप महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. रीड द फॉलोइंग फॅक्ट्स टू लर्न हाऊ टू स्पेशल दे आर. रीड द फॉलोइंग फॅक्ट टू लर्न हाऊ स्पेशल दे आर. खालील मुद्दे वाचा आणि ते किती महत्त्वपूर्ण आहेत हे समजून घ्या. तर सर्वात आधी सुरुवात करूया या मेंदूपासून. जे मेंदूचं चित्र आपल्याला दिसत आहे ना, ते पाहूया. सर्वात आधी आपला मेंदू. हा आपला मेंदू. तर मेंदू काय काम करतो ते आपण बघणार आहोत. या मेंदूचं कार्य काय आहे. The brain keeps working. The brain keeps working even when you are sleeping. म्हणजे जेव्हा तुम्ही गाढ झोपलेले असता तेव्हा सुद्धा तुमचा मेंदू कार्य करत असतो. त्याचं कार्य सतत निरंतर चालूच असतं. तो मेंदू कधीच झोपत नाही. आपण झोपलो असलो तरी सुद्धा तो निरंतरपणे आपलं कार्य करत असतो. त्याच्या बाजूला आपल्याला दुसरा अवयव दाखवलेला आहे. तो कोणता आहे तर ते आहेत आपले डोळे. आपले डोळे इथं दाखवलेलं आहे बघा. आपले डोळे. तर या डोळ्यांचं कार्य बघूया. वी हॅव 2 eyes but we see one picture. आपल्याला 2 डोळे आहेत ना. आपल्याला 2 डोळे आहेत पण त्या दोन्ही डोळ्यांना आपल्याला एकच चित्र दिसतं. एकच चित्र पाहतो. एक चित्र एका डोळ्याला, दुसरं चित्र दुसऱ्या डोळ्याला, असं न होता दोन्ही डोळ्याचं मिळून आपल्याला एकच चित्र दिसतं. हे डोळ्यांचं अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्यानंतर पुढील अवयव आहे आपल्या शरीरावरील. काय आहे बघा आपल्या शरीरावर. इथं ह्या वेड्या वाकड्या आकृतीमध्ये दाखवलेलं. ह्या वेड्या वाकड्या आकृतीमध्ये आपल्याला जे दिसत आहे ते आहे बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. आता जीवाणू म्हणजे काय बघा. There are millions of bacteria on our skin. म्हणजे आपल्या शरीरावर लाखोंच्या संख्येने जीवाणू आहेत. There are millions of bacteria on our skin, but most of them are harmless. आपल्या शरीरावर लाखोंच्या संख्येने अनेक प्रकारचे जीवाणू आहेत पण त्यातले बहुतांश हे हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी आहेत. ते आपल्या शरीराला नुकसानदायक नाहीत. इथं जे त्रिकोणाकृती आपल्याला दिसतंय त्रिकोणासारखं, हे आहे आपलं नाक. हे जे दिसतंय ना आपलं नाक, मी आत्ता गोल केलेलं, हे आहे आपलं नाक. ह्या नाकाचं काम काय बघूया आपण. अवर नोज कॅन रिमेंबर 50,000 डिफरंट सेंट्स और स्मेल्स. अवर नोज कॅन रिमेंबर 50,000 डिफरंट सेंट्स स्मेल्स म्हणजे आपलं नाक हे जे आहे ते 50,000 वेगवेगळे सुगंध आणि वास लक्षात ठेवू शकतं.
आपलं नाक 50,000 पेक्षा जास्त सुगंध आणि वास लक्षात ठेवू शकतं. इतक्या प्रकारचे वास त्याला माहीत आहेत. त्याच्या बाजूला दिलेलं आहे आपल्याला एक भलं मोठं हाड दिसतंय तुम्हाला. हाड आपण म्हणतो त्याला हाड. हे पहा किती मोठं हाड आहे. इथून इथपर्यंत मावेना झालं एवढं मोठं हाड आहे. तर हे हाडाचं काम बघा. हाड कसं आपल्या शरीरामध्ये काम करतं. बेबीज हॅव अराउंड 300 बोन्स इन दिअर बॉडी. बेबीज हॅव अराउंड 300 बोन्स इन दिअर बॉडी. म्हणजे लहान शिशू जे जन्मजात बाळ असतं, जन्मलेलं तान्हं बाळ असतं, त्याच्या शरीरामध्ये जवळपास 300 लहान मोठी हाडे असतात. ॲज दे ग्रो अप द बोन्स फ्यूज टुगेदर. ॲज दे ग्रोन अप द बोन्स फ्यूज टुगेदर. आता जेव्हा ते बाळ हळूहळू मोठं होतं तेव्हा ते हाडे एकमेकांना जुडून संयोग पावतात, एकमेकांना जुडतात. ग्रोन अप्स हॅव फ्युअर बोन्स दॅन बेबीज. ग्रोन अप्स हॅव फ्युअर बोन्स दॅन बेबीज. आता ग्रोन अप्स म्हणजे वयस्कर माणसं आणि त्यालाच म्हणायचं आपण एक मोठा माणूस म्हणजे वय वाढलेला प्रौढ व्यक्ती. प्रौढ व्यक्तींमध्ये मुलांपेक्षा कमी हाडे असतात. मुलांमध्ये 300च्या जवळ आसपास हाडे असतात. तर ग्रोन अप्स हॅव फ्युअर बोन्स दॅन बेबीज म्हणजे वयस्क लोकांमध्ये लहान मुलांपेक्षा कमी हाडे असतात. फ्युअर म्हणजे कमी. इथं खालची ओळ बघूया आता. देअर आर 206 बोन्स इन दिअर बॉडी. म्हणजे वयस्क माणसाच्या, प्रौढ माणसाच्या शरीरामध्ये 206 हाडे असतात. प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये 206 हाडे असतात. आता आपण बघणार आहोत हे जे एवढं भलं मोठं दिसतंय ना हे चौकट, ह्यातला भाग बघणार आहोत. बघूया आता इथं काय काय दिलेलं आहे. द बॉडी रिपेअर्स इटसेल्फ. द बॉडी रिपेअर्स इटसेल्फ म्हणजे आपलं शरीर जे आहे ते स्वतःला दुरुस्त करतं. द बॉडी रिपेअर्स इटसेल्फ म्हणजे आपलं शरीर जे आहे ते स्वतःला रिपेअर करतं म्हणजे दुरुस्त करतं. रिपेअर्स म्हणजे दुरुस्त करणे. इथं शब्द आलेला आहे बघा. रिपेअर्स इटसेल्फ म्हणजे स्वतः दुरुस्ती करतं. त्यानंतर पुढची ओळ आहे. इफ द स्किन इज कट ऑर इंजुर्ड. जर त्वचा कापली गेली किंवा जखम झाली. कट म्हणजे कापली किंवा इथं इंजुर्ड म्हणजे जखमी झालं. ब्लड स्टार्ट्स फ्लोईंग. ब्लड स्टार्ट्स फ्लोईंग म्हणजे रक्त वाहू लागतं. फ्लोईंग म्हणजे वाहणे. म्हणजे जेव्हा आपल्या त्वचेला जखम होते किंवा कापली जाते तेव्हा रक्त वाहू लागतं. आफ्टर अ लिटल व्हाईल. आफ्टर अ लिटल व्हाईल म्हणजे थोड्या वेळानंतर. इट क्लॉट्स तिथं गुठळ्या तयार होतात. आफ्टर अ लिटल व्हाईल इट क्लॉट्स. क्लॉट्स म्हणजे गुठळ्या तयार होणे. इथं गुठळ्या तयार होतात. अ स्कॅब फॉर्म्स ऑन द कट. आता मग इथं स्कॅब म्हणजे इथं दिसतंय तुम्हाला स्कॅब.
मी इथं गोल करतो बघा. इथं हे स्कॅब आहे. ह्या स्कॅबला खपली म्हणायचं. अ स्कॅब फॉर्म्स ऑन द कट. त्या कापलेल्या जागेत काय होतं? एक खपली तयार होते. आफ्टर अ फ्यू डेज म्हणजे काही दिवसानंतर द स्कॅब फॉल्स ऑफ. मग ते काय झालंय? खपली जी तयार झालेली असते ती स्वतःची स्वतः गळून पडते. देअर इज न्यू स्किन अंडर द स्कॅब. देअर इज न्यू स्किन अंडर द स्कॅब म्हणजे त्या खपलीखाली एक नवीन त्वचा तयार झालेली असते. त्या खपलीखाली एक नवीन त्वचा तयार झालेली असते. आता आपण या भागाची माहिती पाहिली. आता पुढील भाग. या चौकटीमध्ये जे आपल्याला दिसत आहे ना त्याबद्दल माहिती घेणार आहोत. बघा तुम्हाला चौकट दाखवलेली आहे मी. या चौकटीमधल्या भागाबद्दल माहिती देणार आहोत. द एअर फ्रॉम अवर स्नीज. द एअर फ्रॉम अवर स्नीज कॅन ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ अबाउट 160 किलोमीटर पर आवर. आता हे वाक्य खूप मोठं आहे. तुम्हाला छोटं करून अर्थपूर्ण करून सांगतो. द एअर फ्रॉम अवर स्नीज म्हणजे आपल्या शिंकेतून जी हवा निघते. आपल्या शिंकेतून जेव्हा आपण शिंकतो ती जी हवा निघते कॅन ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ अबाउट 160 किलोमीटर पर आवर. म्हणजे ती हवा 160 किलोमीटर प्रति तास या गतीने बाहेर पडते. जेव्हा आपण शिंकतो, स्नीज म्हणजे शिंकणे. जेव्हा आपण शिंकतो तेव्हा ती नाकातून आपल्या तोंडातून निघणारी हवा ती 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने बाहेर पडते. व्हेन वी कफ. आता इथं कफ शब्द आलेला आहे. व्हेन वी कफ म्हणजे जेव्हा आपण खोकतो. द एअर फ्रॉम अवर कफ आपल्या खोकल्यातून जी हवा बाहेर पडते ती हवा ट्रॅव्हल्स ॲट अबाउट 95 किलोमीटर्स पर आवर. आपल्या खोकल्यातून जी हवा बाहेर पडते ती 95 किलोमीटर प्रति तास या वेगाने बाहेर पडते. इतका तिचा वेग असतो. आता सर्वात शेवटी जे आपल्याला दिसतंय ना इथं सुद्धा एक हाड दाखवलेलं आहे. इथं आपल्याला एक हाड दाखवलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवतो मी. हे जे हाड आहे ना या हाडाबद्दल बघूया काय माहिती आहे. हे जे दिसत आहे हाड मध्ये तुटलेलं आहे. आता का तुटलंय ते बघूया आणि त्याचं काय डॉक्टर काय म्हणतात. अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इटसेल्फ. आता इथं ब्रोकन बोन म्हणजे तुटलेलं हाड. अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इटसेल्फ. एकदा तुटलेलं हाड, आपलं हाडूक, आपली हड्डी, आपलं हाड, एकदा तुटलेलं हाड ते स्वतःला दुरुस्त करतं आणि आपोआप रिपेअर होतं म्हटलेलं इथं. ग्रोज अगेन म्हणजे आपोआप त्याची वाढ होते. अँड रिपेअर्स इटसेल्फ म्हणजे स्वतःला दुरुस्त करतं. आता इथं बघा काय म्हटलंय. डॉक्टर्स यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. डॉक्टर यूज अ प्लास्टर कास्ट म्हणजे डॉक्टर प्लास्टर कास्टचा वापर करून त्याला व्यवस्थितपणे योग्यरित्या प्रॉपरली म्हणजे योग्यरित्या वाढण्यासाठी मदत करतात. डॉक्टर्स यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. त्या तुटलेल्या हाडाला नीटपणे व्यवस्थितरित्या योग्यरित्या वाढ होण्यासाठी आणि दुरुस्त होण्यासाठी डॉक्टर प्लास्टर
कास्टचा वापर करतात. आता हे तुम्हाला जे दिसत आहे ना, हे बघा दाखवतोय मी तुम्हाला. ह्या गोलमध्ये हे गोल झालं, वर्तुळ झालं. ह्याच्यामध्ये हे जे आहे ना, हे छोटंसं वर दिलेलं हे प्लास्टर कास्ट आहे आणि हे प्लास्टर कास्ट आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे मधलं आपलं हाड आहे. हे डॉक्टरांनी लावलेलं वरचं प्लास्टर कास्ट आहे आणि हे मधलं हाड आहे, तुटलेलं हाड. इथं ही माहिती संपली. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टॅप करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा. आपल्या मित्रांना मदत करण्यासाठी चॅनलला शेअर करा आणि कमेंटमध्ये आपलं नाव लिहायला विसरू नका. जय हिंद.